सो हा आपण क्वेश्चन नंबर 2चा व्हिडिओ पार्ट 2 बनवत आहोत. यामध्ये आपण राहिलेले प्रश्न आणि क्वेश्चन नंबर 2मधील बी हा प्रश्न कवर करणार आहोत. ओके. सो 5वा प्रश्न जो आहे, जो क्वेश्चन नंबर 2मध्ये फ्रिक्वेंटली विचारला जातो, तो आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेज. या फ्रेजचं स्ट्रक्चर जे आहे ते असतं मॉडिफायर, हेडवर्ड आणि मॉडिफायर. आता ॲडजेक्टिव्ह फ्रेज असल्यामुळे या फ्रेजचा हेडवर्ड जो आहे तो आपला ॲडजेक्टिव्ह असणार आहे. ओके. आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे यामध्ये एकमेव हेड असतो आणि तो असतो ॲडजेक्टिव्ह. ओके. परंतु ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी आणि ॲडजेक्टिव्हच्या नंतर जे काही वर्ड्स असतात त्याला आपण मॉडिफायर असं म्हणतो. ओके. जर ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी मॉडिफायर आला तर त्याला आपण प्री मॉडिफायर असं म्हणतो आणि ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर मॉडिफायर आला तर त्याला आपण पोस्ट मॉडिफायर असं म्हणतो. ओके. अँड ॲज आय सेड अर्लियर दॅट द फंक्शन ऑफ अन ॲडजेक्टिव्ह इज अ कॉम्प्लिमेंट. ओके. ते कॉम्प्लिमेंट म्हणून क्लॉजमध्ये फंक्शन करत असतं. ओके. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, दॅट सीम्स ऑसम. आता ऑसम हा जो वर्ड आहे तो इथे कशाला मॉडिफाय करतो आहे, तर तो सुरुवातीला जो दॅट आलेला आहे, ओके, ज्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन असं म्हणतो. ओके. त्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा त्याला क्वालिफाय करतो किंवा त्याला मॉडिफाय करतो आहे. त्यामुळं ऑसम हा जो ॲडजेक्टिव्ह आहे त्याचं फंक्शन जे आहे ते कॉम्प्लिमेंट येणार आहे. त्याचबरोबर पुढे अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामध्ये द गर्ल इज क्लेवर. ओके. तो यामध्ये क्लेवर हा जो वर्ड आहे किंवा ही जी फ्रेज आहे, ओके, जे ॲडजेक्टिव्ह आहे त्याचं फंक्शन काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. कारण क्लेवर हा जो वर्ड आहे तो कशाविषयी अधिक माहिती देतो आहे, द गर्ल या नावाविषयी किंवा द गर्ल या फ्रेजविषयी. ओके. सेकंड जे फंक्शन आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेजचं ते आहे प्री मॉडिफायर इन एन एन पी. म्हणजेच काय, तर नाउन फ्रेजमध्ये नाउन पूर्वी जर ॲडजेक्टिव्ह आला असेल आणि ते नामाबद्दल अधिक माहिती देत असेल तर दॅट इज अ प्री मॉडिफायर. ओके. इन एन एन पी. आता फॉर एक्झाम्पल अ व्हेरी इझी क्वेश्चन. ओके. यामध्ये क्वेश्चन जे आहे ते काय आहे, नाउन आहे आणि क्वेश्चन कसा आहे, व्हेरी इझी. आता इझी जे आहे ते काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. सो लक्षात घ्या, इथं आपल्याला काय लिहायचं आहे, ॲडजेक्टिव्ह फ्रेज म्हणजेच AGP आणि त्याचं फंक्शन जे आहे तिथे काय लिहायचं आहे आपल्याला, मॉडिफायर. कशामध्ये, नाउन फ्रेजमध्ये आलं तर. ओके. अदरवाईज सिंगल जर आलं तर ते काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह फ्रेज आणि फंक्शन त्याचं कॉम्प्लिमेंट असणार आहे. त्याचबरोबर अजून एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, टू टॉल ट्री. तर इथं ट्री जे आहे हे काय आहे, नाऊन आहे आणि नाऊनच्या पूर्वी काय झालेलं आहे, टॉल हे ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. त्यामुळं ॲडजेक्टिव्ह जे आहे ते इथं मॉडिफायर म्हणून फंक्शन करत आहे. ओके. ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे आणि फ्रेज ही कंप्लीट जी फ्रेज आहे ती कोणती आहे, नाउन फ्रेज आहे. ओके. नेक्स्ट जे फंक्शन आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेजचं ते आहे पोस्ट मॉडिफायर. पोस्ट मॉडिफायर म्हणजे काय, नामानंतर ॲडजेक्टिव्ह म्हणून येणार आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल समवन व्हेरी काइंड. ओके. व्हेरी काइंड कोण आहे, तर समवन, कोणीतरी. परंतु ॲडजेक्टिव्हची प्लेसमेंट जी आहे ती कधी आहे, आफ्टर द नाउन. ओके. दॅट इज वाय ह्याचा जो वर्ड क्लास आहे व्हेरी काइंडचा तो काय आहे, ॲडजेक्टिव्ह आणि फंक्शन काय असणार आहे, मॉडिफायर. कारण त्याची प्लेसमेंट कधी आहे, नाउन फ्रेज नंतर. ओके. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, समथिंग स्लाइटली स्वीट. ओके. स्वीट जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे. ओके. आणि ते काय करते, मॉडिफाय करते. कशाला, तर त्याच्या पूर्वीच्या शब्दाला समथिंग. त्यामुळं ते काय आहे, पोस्ट मॉडिफायर इन एन NP. ओके. आता ॲडजेक्टिव्ह फ्रेज जे आहे, ओके, ते जसं की मी सांगितलं हेड काय असतं त्याचं ऑलवेज ॲडजेक्टिव्हच असतं. ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा, पहिला एक्झाम्पल फ्री दिलं. फ्री हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, हेडवर्ड आहे. ओके. म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये पण बघा, व्हेरी नाईस. आता नाईस हा शब्द जो आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये ॲडजेक्टिव्ह हे काय म्हणून फंक्शन करत असतं, हेडवर्ड म्हणून. ओके. त्यामुळे ही ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. नेक्स्टमध्ये बघा वायझर.
ओके, जे की आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतो ER प्रत्यय किंवा ER सफिक्स लावून. ओके, बेस फॉर्मला ॲडजेक्टिव्हचे आपण कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ज तयार करतो. ओके, सो ही सुद्धा काय आहे, ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. त्याचबरोबर EST. ओके, ही सुद्धा काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरले जाणारे ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, त्याचा मूळ क्लास काय आहे, ॲडजेक्टिव्हच आहे. ओके, त्यामुळे ते सुद्धा हेडवर्ड आहे आणि 3 ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. ओके, आता बघा ॲडजेक्टिव्ह जे आहेत, ओके, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असतील किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असतील, ते हेड म्हणूनच फंक्शन करत असतात, जसं की आत्ता सांगितलेलं आहे. ओके, अजून एक बघा दुसरं स्ट्रक्चर जे आहे ते आहे प्री मॉडिफायर्स. ओके, प्री मॉडिफायर म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाच्या पूर्वी ॲडजेक्टिव्हची प्लेसमेंट असेल, ओके, तर त्या दृष्टीनं त्याचं फंक्शन येणार आहे. ओके, आता बघा ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी जे आहेत, ओके, ते युजली काय असतात, ॲडवर्ब असतात आणि कॅरेक्टरिस्टिकली ॲडवर्ब्स ऑफ डिग्री तिथं शक्यतो काय केलेली असते, दिलेली असते. फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रीमली, रादर, टू, व्हेरी हे कसले ॲडवर्ब्स आहेत, डिग्रीचे. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा एक्स्ट्रीमली स्पायसी, स्पायसी आहे पण किती आहे, तर अति जास्त, एक्स्ट्रीमली. ओके, हे ॲडवर्ब आहे. हे कशाचं फंक्शन करतं आहे, मॉडिफायर. आणि मॉडिफाय कशाला करतं आहे, स्पायसीला, ॲडजेक्टिव्हला. ओके, म्हणजे जरी ॲडजेक्टिव्ह फ्रेज असली तरी ॲडवर्ब जे आहे ते त्यात येऊ शकतं ॲज अ मॉडिफायर म्हणून. ओके, सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा फ्रेश हे ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे आणि त्याच्यापूर्वी रादर दिलेलं आहे. ओके, तसं रादर हे काय आहे, ॲडवर्ब आहे. इथे ते काय म्हणून फंक्शन करतं आहे, मॉडिफायर म्हणून. आणि कशाला मॉडिफाय करतं आहे, ॲडजेक्टिव्ह फ्रेशला. ओके, म्हणजे ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे ते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पण बघा टेस्टी ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे आणि टू हे काय येणार, मग आता ॲडवर्ब येणार जे की यात मॉडिफायर म्हणून फंक्शन करणार आहे आणि ते ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. त्याचबरोबर व्हेरी फास्टमध्ये फास्ट जे आहे ते काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे आणि व्हेरी जे आहे ते काय आहे, ॲडवर्ब आहे. ओके, त्यामुळे ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे, व्हेरी हे मॉडिफायर येणार. अजून नेक्स्ट एक्झाम्पल बघा टू फनी, ह्यामध्ये रादर आणि टू दोन्हीही मॉडिफायर आहेत, दोन्हीही ॲडवर्ब आहेत. ओके, आणि हे काय आहेत, ॲडवर्ब्स ऑफ डिग्री, कारण हे कशाबद्दल जास्त माहिती देत आहेत, त्यांच्यानंतर येणाऱ्या ॲडजेक्टिव्हबद्दल. ओके, आता ॲडजेक्टिव्हमधील जे पोस्ट मॉडिफायर्स जे आहेत ते कोणकोणते असू शकतात ते पाहूया. ओके, आता सी हॅज बिकम व्हेरी क्लेवर इंडीड, या वाक्यामध्ये बघा क्लेवर हा हेडवर्ड आहे. ओके, त्याच्या पूर्वी एक व्हेरी आलेला आहे आणि त्याच्यानंतर इंडेड आलेला आहे. ओके, दोन्हीही काय आहेत, शब्दांचे क्लास ॲडवर्ब आहेत. ओके, फ्रेज कुठली आहे, ॲडजेक्टिव्ह फ्रेज. का बरं ॲडजेक्टिव्ह फ्रेज, कारण ह्यातला हेडवर्ड जो आहे तो काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, म्हणजे सुरुवातीला जे स्ट्रक्चर सांगितलं होतं ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये, मॉडिफायर, हेडवर्ड आणि मॉडिफायर. ओके, सो इथं ते आपल्याला काय होतं आहे, दिसून येते. ओके, पुढं द बॉय बिकेम कॉन्फिडंट इनफ. ओके, सो कॉन्फिडंट हा हेडवर्ड आहे आणि त्यानंतर इनफ हे काय झालेलं आहे, ॲडवर्ब आलेलं आहे. ओके, कॉन्फिडंट हे ॲडजेक्टिव्ह आहे. सो ही कोणती फ्रेज आहे, ॲडजेक्टिव्ह फ्रेज. ओके, शक्यतो प्री मॉडिफायर्स असेल किंवा पोस्ट मॉडिफायर असेल ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये, ते मोस्टली ॲडवर्बच असणार आहे. ओके, अजून बघा पोस्ट मॉडिफायर जे आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये ते ॲडवर्ब तर असतातच, त्याच्या व्यतिरिक्त प्रेपोजिशनल फ्रेजेससुद्धा असतात. आता प्रेपोजिशनल फ्रेजेस कशा ओळखायच्या, तर हे यापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे की जर फ्रेजची सुरुवात प्रेपोजिशनने होत असेल, प्रेपोजिशन म्हणजे काय, की जो शब्द एका नामाचा किंवा एखाद्या विशिष्ट घटकाचा वाक्यातील इतर घटकांशी संबंध प्रेझेंट करत असेल. ओके, रिलेशनशिप जर सांगत असेल तर ते काय आहे, आपलं प्रेपोजिशन आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा इथं टू स्मॉल फॉर पार्टी. आता फॉर जे आहे ते काय आहे, प्रेपोजिशन आहे, त्यामुळे ती कोणती फ्रेज येणार आहे, प्रेपोजिशनल फ्रेज. आणि त्याचं फंक्शन काय असणार आहे, मॉडिफायर. कारण ते कशाला मॉडिफायर करतं आहे, टू स्मॉल फॉर पार्टी, त्याच्यापूर्वी आलेलं जे ॲडजेक्टिव्ह आहे जो की आपला हेडवर्ड आहे त्याच्याविषयी अधिक माहिती ते देत आहे.
ओके, त्यामुळे आणि त्याची सुरुवात कशाने झाली आहे, प्रेपोजिशनने, त्यामुळे ते प्रेपोजिशन फ्रेज आहे. ओके, आता खाली बघा दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामध्ये काय दिलेलं आहे, रादर व्हेरी टू हार्ड फॉर कम्फर्ट. अगेन प्रेपोजिशनने सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ती प्रेपोजिशन फ्रेज आहे. आणि हा फॉर कम्फर्ट जो आहे तो कशाविषयी माहिती देतो आहे, हार्ड ॲडजेक्टिव्ह जो की हेडवर्ड आहे, की कम्फर्टसाठी ती काय आहे, हार्ड आहे. ओके, आणि हे सुरुवातीचं मी अगोदर सांगितलेलं हे ॲडवर्ब्स ऑफ डिग्री आहेत, रादर, व्हेरी, टू. ओके, हे तिन्ही ॲडवर्बच असतात आणि त्यांचं फंक्शन जे आहे ते काय येणार आहे, मॉडिफायर येणार आहे. आणि ह्यात हेडवर्ड ॲडजेक्टिव्ह असल्याकारणानं ही ॲडजेक्टिव्ह फ्रेज येणार आहे. ओके, आता तिसरं बघा काय आहे, कंपॅरेटिव्ह क्लॉज. ओके, कंपॅरेटिव्ह क्लॉज आपल्याला माहीत आहे, ER किंवा मोअर वापरून आपण काय करतो, कंपॅरेटिव्ह क्लॉज तयार करतो. आता बघा इथं सी लुक्स टॉलर, हे यापूर्वी पण सांगितलेलं आहे की मोअर किंवा ERनं जे ॲडजेक्टिव्ह लिहिलेलं आहे त्याला ॲडजेक्टिव्ह इथं जे लिहायचं आहे, त्याच्यापूर्वी ॲडजेक्टिव्ह फ्रेज लिहायचा आहे, हा हेडवर्ड आहे आणि जिथून दॅन ते शेवट. ओके, इथं क्लॉजचा काय करायचं आहे, आपल्याला ब्रॅकेट द्यायचा आहे, इथं CCL लिहायचं आहे आणि याचं फंक्शन जे आहे ते काय असणार आहे, मॉडिफायर असणार आहे, कारण ते टॉलरला काय करते, अजून पुढं मॉडिफाय करत आहे. ओके, आता खाली पण बघा मोर हँडसम. ओके, मोर हँडसम काय आहे, मोर जे आहे ते ॲडवर्ब आहे. ओके, ॲडजेक्टिव्ह जे आहे ते हँडसम आहे. हँडसम हा काय आहे, हेडवर्ड आहे, त्यामुळे ॲडजेक्टिव्ह फ्रेज आली. आणि दॅनपासून पुढं सर्व ही कसली क्लॉज आहे, CCL. ओके, CCL फ्रेज नसते कधीही, CCL क्लॉजच असते फक्त. ओके, आणि ती काय करते, मॉडिफायर म्हणून फंक्शन करत असते. ओके, अजून एक जे आहे ते प्रेपोजिशनल क्लॉज म्हणून सुद्धा पोस्ट मॉडिफाय ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये येऊ शकतं. ओके, आता बघा द मिल्क इज, दूध जे आहे ते कसं आहे, टू क्रीमी फॉर हर टू कन्झ्युम. आता इथं पण बघा क्रीमी जे आहे हा हेडवर्ड आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, आणि त्याच्यापूर्वी टू जे आहे ते काय आहे, ॲडवर्ब आहे, मॉडिफायर आहे. ही कोणती फ्रेज असणार मग, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, कारण हेडवर्ड कोणता आला आहे, ॲडजेक्टिव्ह. आणि त्याच्या पुढची जी क्लॉज आहे ती काय आहे, PCL. ओके, प्रेपोजिशनल क्लॉज. ओके, आणि फंक्शन काय असणार आहे त्याचं, मॉडिफायर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये द रिव्हर वॉज टू शालो. शालो जे आहे ते काय आहे, आपलं ॲडजेक्टिव्ह आहे जे की हेडवर्ड आहे, आणि ॲडवर्ब ऑफ डिग्री जी आहे ती कोणता आलेला आहे, टू आलेला आहे. ओके, सो ते मॉडिफायर आहे आणि ॲडवर्ब आहे. सो ही फ्रेज कोणती येणार, ॲडजेक्टिव्ह फ्रेज. आणि त्यानंतर त्या शॅलोबद्दल अजून पुढे एक क्लॉज दिलेली आहे, प्रिपोजिशनल क्लॉज, कोणती, फॉर द स्विमर्स टू स्विम. ओके, ते खूपच शॅलो आहे, कारण कोणासाठी, फॉर द स्विमर्स टू स्विम. फ्रेज क्लॉजची सुरुवात कशानं झालेली आहे, प्रेपोजिशननं, त्यामुळे ते काय असणार आहे, मॉडिफायर असणार आहे, कारण ते कशाला मॉडिफाय करते, टू शॅलो. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो की तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाईल. ओके, तो असणार आहे द वर्ब फ्रेज. ओके, 4 मार्क्ससाठी प्रश्न असणार आहे हा. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की वर्ब फ्रेज जी आहे ती तुमच्या संपूर्ण फ्रेजमधील अत्यंत महत्त्वाची फ्रेज आहे. ओके, फंक्शन आणि फॉर्म जर नीट लक्षात आला तर यात पैकीचे पैकी मार्क्स पडू शकतात. ओके, आता वर्ब फ्रेजमध्ये आपल्याला ओके महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे की टेन्स्ड क्लॉजेस जे आहेत, ओके, ते असू शकतात कशाविषयी, NP विषयी, विदाउट NP, विदाउट AGP, विदाउट AVP आणि प्रिपोजिशनल फ्रेज. ओके, या 4 फ्रेज नसल्या तरीसुद्धा टेन्स्ड क्लॉज जी आहे ती तयार होऊ शकते किंवा आपण ती फॉर्म करू शकतो. पण जर वाक्यात क्रियापद नसेल तर क्लॉज तर म्हणजे टेन्स्ड क्लॉज तयार करता येणार नाही. ओके, त्यामध्ये वर्ब आपल्याला कंपल्सरी पाहिजेच, ऑब्लिगेटरी असतो. ओके, आता टेन्स क्लॉजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टेन्स्ड प्रेडिकेटर घ्यायचा आहे, आणि टेन्सलेस क्लॉजमध्ये आपल्याला काय नसतो, म्हणजे काय असतो, टेन्सलेस प्रेडिकेटर असतो. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं वर्ब फ्रेजचं जे फंक्शन आहे ते काय असतं, तर प्रेडिकेटर. ओके, हे आपण आता सुरुवातीपासून पाहत आहोत, कारण आपण वर्बच्या
टॉप लेफ्ट साईडला पी असं लिहितो, बरोबर. पीचा अर्थ काय असतो? प्रेडिकेटर. ओके, क्लॉजच्या अनालिसिसमध्ये. आता याचं दुसरं कोणतं फंक्शन नाही आहे बघा. ओके, आणि कोणतीही फ्रेज वर्ब फ्रेजचं फंक्शन करू शकत नाही. आता वर्ब फ्रेज म्हणजे काय? तर युजली ज्यावेळेस आपण इंग्लिश सेंटेन्सेस लिहितो त्यावेळेस सब्जेक्ट नंतर इमिजिएटली जो वर्ड असतो तो युजली काय असतो? आपला वर्ब असतो, म्हणजेच क्रियापद असतं. जे क्रियापद आहे तेच आपलं काय आहे? वर्ब फ्रेज. ओके, आणि ते प्रेडिकेटर म्हणून काम करू शकतं. ओके, आता कधी कधी आपल्याला पाहायला भेटतं की बघा नुसतं मेन वर्बच दिलेला असतो. ओके, किंवा कधी कधी मेन वर्ब बरोबर हेल्पिंग वर्बची सुद्धा आपल्याला वाक्य तयार करताना गरज लागते. तो हेल्पिंग वर्ब असू दे किंवा मेन वर्ब असू दे, वर्बचा जेवढा भाग आहे तो सगळा आपल्याला प्रेडिकेटर म्हणून घ्यावा लागतो. आता फॉर एक्झाम्पल पहिल्या वाक्यामध्ये वी हॅव बीन स्टडिंग इंग्लिश, तर इथून हॅव बीनपासून ते स्टडिंगपर्यंत हा सगळा भाग जो आहे तो कशात येणार? आपला प्रेडिकेटरमध्ये येणार आहे. त्याचबरोबर दुसरं वाक्य बघा, राहुल वर्क्स हिअर. आता इथं फक्त वर्क्स हा शब्द जो आहे तो ॲक्शन इंडिकेट करत आहे, त्यामुळे ते काय आहे? वर्ब फ्रेज आहे, आणि त्याचं फंक्शन जे आहे ते प्रेडिकेटर आहे. ओके, आता स्ट्रक्चर काय असते बघा वर्ब फ्रेजचं. ओके, सर्वात महत्त्वाचं वर्ब फ्रेजमध्ये दोन महत्त्वाचे घटक जे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत ते म्हणजे द मेन वर्ब अँड ऑक्झिलरीज. ऑक्झिलरीज म्हणजे काय? तर थोडक्यात हेल्पिंग वर्ब, जे मुख्य क्रियापदापूर्वी आपण काय करतो? वापरतो. ओके, आता ऑक्झिलरीज किती येऊ शकतात? 1, 2, 3, 4, किंवा जे काय त्या वाक्याच्या स्वरूप किंवा वाक्य कोणत्या काळातलं आहे किंवा कोणत्या प्रकारातलं आहे त्याच्यानुसार ते येणार आहे. ओके, मुख्य क्रियापदापूर्वी आपण त्यांना प्लेस करतो. ओके, आता ते ऑप्शनल एलिमेंटसुद्धा असतात कधी कधी किंवा बऱ्याच वेळा, परंतु मेन वर्ब जो आहे तो ऑब्लिगेटरी एलिमेंट आहे. ऑब्लिगेटरी म्हणजे कसा? इसेन्शियल किंवा कंपल्सरी तो वाक्यामध्ये असावाच लागतो, अदरवाईज वाक्याचं मिनिंग कंप्लीट होत नाही, लक्षात घ्या. ओके, आणि मेन वर्ब जो आहे तो ऑक्झिलरी नंतरच येतो. ऑक्झिलरी वर्ब आल्यानंतर मेन वर्ब आला आहे आपल्या ॲसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्समध्ये, असं कधीही होणार नाही. ओके, त्यामुळं लक्षात ठेवायचं की वर्ब फ्रेजचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला हेल्पिंग वर्ब येणार आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मेन वर्ब येणार आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं वर्ब फ्रेज जे आहे त्यामध्ये कितीही ऑक्झिलरी वर्ब येऊ शकतात, 0 पासून 4 पर्यंत. आता फॉर एक्झाम्पल जसं साध्या वर्तमान काळात बघितलं आपण, मुख्य क्रियापदाला फक्त आपण मुख्य क्रियापद किंवा त्याला येस प्रत्यय लागतो किंवा येस प्रत्यय लागतो, इथं कोणतंही सहाय्यकारी क्रियापद वापरलं जात नाही. तसं चालू वर्तमान काळात आपण काय करतो? एम इज आर प्लस क्रियापद आणि त्याला आय जे रूप जोडतो. सो एम इज आरपैकी जे काय आपण घेऊ, ओके, ते पण काय येणार? आपलं वर्ब फ्रेजमध्ये येणार. किंवा पूर्ण वर्तमान काळ जर आपण म्हणलं, ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, तर त्यामध्ये काय येतं? हॅज, हॅव प्लस विथ. तर हॅज हॅवसुद्धा आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे. किंवा हॅव बीन डुईंग, हॅड बीन डुईंग. ओके, तर ते सगळं जे आहे ते सगळे एलिमेंट जे आहे ते आपल्याला वर्ब फ्रेजमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. आता इथं बघा, दे ईट नूडल्स वाक्य कोणत्या काळातलं आहे? क्रियापदाचं पहिलं रूप फक्त आलं आहे, सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. मग हा साधा वर्तमान काळ आहे. ओके, म्हणजे ह्या त्या ऑक्झिलरी वर्ब आला आहे का एकतरी? तर नाही, एकसुद्धा ऑक्झिलरी वर्ब आलेला नाही, म्हणून याला आपण काय म्हणतो? 0 ऑक्झिलरी. ऑक्झिलरीचा अर्थ हेल्पिंग वर्ब, लक्षात घ्या. ओके, पुढं सी हॅज बॉट अ ग्रामर बुक. तिनं काय विकत घेतलं आहे? तर ग्रामर बुक. आता इथं मला सांगा सहाय्यकारी क्रियापद किती आले? 1 आलं आहे, हॅज बॉट. ओके, क्रियापदाचं तिसरं रूप आणि हॅज. ओके, फंक्शन प्रेडिकेटरच असतं क्रियापद म्हणजे वर्ब फ्रेजचं. ओके, सो इथे किती ऑक्झिलरी आलेत? 1 ऑक्झिलरी. ओके, तिसऱ्या वाक्यात बघा, हॅज बीन इन्व्हायटेड टू द पार्टी. किती ऑक्झिलरी आले? 2. कोणते? हॅज आणि बी. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, द फिश हॅज बीन बिंग इम्पोर्टेड. आता इथे किती ऑक्झिलरी आले? 3. हॅज, बीन आणि बीन, आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे मेन क्रियापद आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, माईट हॅव बीन बिंग अपॉइंटेड.
आता इथे किती ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब आलेले आहेत, तर 4. कोणते? माईट, हॅव, बीन आणि बीइंग. ओके, यात काही अवघड नाही. पुढे आता बघा, ऑक्झिलरीज जे आहेत ते कशाच्या आधारावर आपण डिफरन्शिएट करतो, तर त्यांच्या फंक्शननुसार. कशानुसार? त्यांच्या फंक्शननुसार. आता फॉर एक्झाम्पल बघा, मोडल ॲस्पेक्ट जो असतो, ओके, फॉर एक्झाम्पल एखाद्याला आपल्याला परमिशन द्यायचे आहे, ॲबिलिटी दर्शवायची आहे, पॉसिबिलिटी दर्शवायची आहे, प्रोबॅबिलिटी दर्शवायची किंवा ऑब्लिगेशन, कंपल्शन करायचे, तर त्या ठिकाणी आपण काय करतो? मोडल ऑक्झिलरीज वापरतो. फॉर एक्झाम्पल, मे आय कम इन, ही कॅन डू दॅट, ओके, इट विल रेन, किंवा यू शुड डू दिस, यू मस्ट डू दिस. आता ह्या वाक्यात जेवढे क्रियापदे जी आपण वापरली ती कसली आहेत? मोडल ऑक्झिलरीज किंवा मोडल ॲस्पेक्ट प्रेझेंट एक्सप्रेस करतात. ओके, आता परफेक्ट ॲस्पेक्ट म्हणजे काय, तर जिथे क्रिया पूर्ण झालेली आहे असे कळते की आपले काय आहेत? परफेक्ट ॲस्पेक्ट आहेत. तर फॉर एक्झाम्पल बघा, त्यामध्ये आपण काय करतो? हॅव जे आहे, हॅव, हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप VEN, याचा अर्थ असतो क्रियापदाचं तिसरं रूप. आता नेक्स्ट ॲस्पेक्ट जो आहे किंवा तो आहे प्रोग्रेसिव्ह ॲस्पेक्ट. प्रोग्रेसिव्हचाच अर्थ आहे आपला कंटिन्युअस. प्रोग्रेसिव्हचाच अर्थ काय असतो आपला? कंटिन्युअस जर काळ असेल किंवा कंटिन्युअस ॲक्शन त्यातून दिसत असेल तर ते काय आहे? आपला प्रोग्रेसिव्ह ॲस्पेक्ट आहे. ओके, इथं आपण काय करतो? बी फॉर्म ऑफ वर्ब आणि क्रियापदाला ING प्रत्यय जोडतो. म्हणजेच कोणते? एम, इज, आर, वॉज, वर. ओके, किंवा जे सहाय्यकारी क्रियापद आपण चालू क्रिया दाखवण्यासाठी वापरतो ते काय आहेत? आपले प्रोग्रेसिव्ह ॲस्पेक्ट दाखवणारे क्रियापदं आहेत. आणि शेवटचा जो आहे तो पॅसिव्ह ॲस्पेक्ट. पॅसिव्ह ॲस्पेक्ट म्हणजे काय? ज्याला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणतो, ज्यामध्ये आपण ऑब्जेक्टला एम्फसाइज करतो, ओके, किंवा ऑब्जेक्टला स्ट्रेस देतो, त्याला सुरुवातीला घेऊ. ओके, त्यामध्ये आपण काय करतो? सुरुवातीला प्रायमरी वर्ब घेतो आणि नंतर VEN म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घेतो. आणि त्यासाठी आपल्याला कसला वर्ब गरजेचा आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब. फॉर एक्झाम्पल, पॅसिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता बघा, साधं एक्झाम्पल असेल, आय रोट अ बुक. ओके, आता याचं पॅसिव्ह कसं होणार? अ बुक वॉज रिटन बाय मी. ओके, म्हणजे इथं काय केलं आपण? सुरुवातीला जे ऑब्जेक्ट आहे पहिल्या वाक्यातलं ते इथं काय केलं? सुरुवातीला घेतलेलं आहे. ओके, आणि त्यानंतर हे वॉच जे आहे ते आपलं काय आहे? बी फॉर्म ऑफ वर्ब आहे. आणि VEN म्हणजे काय? क्रियापदाचं तिसरं रूप. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आहे इंटरोगेटिव्ह क्लॉजेस. ओके, इंटरोगेटिव्ह म्हणजेच काय? फक्त एवढं लक्षात ठेवा, इंटरोगेटिव्ह क्लॉजेस. आता इंटरोगेटिव्ह क्लॉजेस दोन प्रकारचे असतात. ओके, प्रश्नार्थक ज्याला आपण म्हणतो. ओके, कोणत्या? येस नो इंटरोगेटिव्ह अँड WH इंटरोगेटिव्ह. आता येस नो इंटरोगेटिव्ह म्हणजेच काय? तर जे आपण येस नो क्वेश्चन्स आपल्याला उत्तर हवं असतं ज्यावेळेस, ओके, आणि त्यावेळेस जे आपण प्रश्न विचारतो ते कशात येतात? येस नो इंटरोगेटिव्ह. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं, येस नो इंटरोगेटिव्ह जे असतात ते सेल्फ एक्सप्लेनेटरी असतात. म्हणजे त्यातून स्वतःच एक्सप्लेनेशन आपल्याला त्यातनं कळून येतं, यातनं एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचं, येस नो टाईप क्वेश्चन्स विचारण्यासाठी आपल्याला काय लागतं? आपण टेन्स्ड ऑपरेटर जो आहे, ओके, तो सब्जेक्टच्या पूर्वी घेतो. सब्जेक्टच्या पूर्वी घेतो. आता टेन्स्ड ऑपरेटर वर्ब म्हणजे कोणता? आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं काय केलेलं आहे? हॅज वापरलेला आहे. ओके, हॅज जो आहे तो काय आहे? ऑपरेटर वर्ब आहे. ओके, हा काय केलेला आहे? हॅज ही कंप्लीटेड हिज वर्क. हा सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टच्या पूर्वी ऑपरेटर वर्ब आलेला आहे. ओके, म्हणजेच इथं काय केलेलं आहे? आपण ऑपरेटर वर्ब सुरुवातीला घेतलेला आहे. ओके, आणि नंतर हा
सहाय्यकारी म्हणजे ऑपरेटर म्हणजे सहाय्यकारी वर्ब नंतर हा मेन वर्ब घेतलेला आहे. ओके. हॅझंट शी इथे सुद्धा काय केलेलं आहे, ऑपरेटर वर्ब सब्जेक्टच्या पूर्वी आलेला आहे. ओके. त्यानंतर मेन वर्ब आलेला आहे आणि राहिलेला भाग. ओके. ओके. आता याचं उत्तर कसं येणार आहे, येस नोमध्ये येणार आहे. हॅज ही कम्प्लिटेड हिज वर्क, येस. ओके. ऑर नो, बोथ कॅन बी द आन्सर्स हिअर. ओके. बट इन सम केसेस आपल्याला काय करायचं आहे, जर ऑपरेटर वर्ब नसेल, ऑपरेटर म्हणजे हा सहाय्यकारी क्रियापद जर नसेल तर आपल्याला डमी ऑपरेटर घ्यावा लागतो, म्हणजेच डू. ओके. इज फॉलोड बाय अन इन्फिनिटिव्ह. ओके. डू किंवा डू फॉर्म ऑफ वर्ब जे आहेत ते कोणते आहेत, डू, डज, आर अँड डिड. ओके. ॲग्रीमेंट झालं पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण हे 3 क्रियापद वापरणार आहोत त्याचं आणि सब्जेक्टचं ॲग्रीमेंट होणं गरजेचं आहे. म्हणजेच सिंग्युलर सब्जेक्ट शुड टेक द सिंग्युलर वर्ब. ओके. द प्लुरल सब्जेक्ट मस्ट टेक द प्लुरल वर्ब. फॉर एक्झाम्पल, आता बघा, ही वन द फर्स्ट प्राइज. ओके. इथं काय केलं, डायरेक्ट सब्जेक्ट, प्रेडिकेट आणि ऑब्जेक्ट. आता याचा प्रश्न कसा तयार होईल आपण करू त्यावेळेस. ओके. डीड. ओके. आता हे कशातलं आहे, सिम्पल पास्टमधील वाक्य आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला त्याचं प्रश्नामध्ये रूपांतर करायचं असेल, ओके, किंवा वेन वी मेक क्वेश्चन्स, ओके, ऑन the sentences in which simple past tense is used, at that time we start the question with did, then we take the subject, then we take the v1. Okay, base form of the verb and finally the remaining part of the sentence. Okay, so did he win the prize. अशा प्रकारे हा प्रश्न तयार होतो. कधी जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं. कशाच्या आधारावर, तर वाक्य कोणत्या काळातलं आहे त्यानुसार. आता दुसरं जे प्रकार आहे तो आहे डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह. डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह म्हणजेच काय, तर वाक्याच्या सुरुवातीला म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला जर काय होतं आहे, आपल्याला वॉट, विच, हू असे जर शब्द येत आले असतील तर ते डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह आहेत. ते आपण कशासाठी वापरतो, इन्फॉर्मेशन, अजून इन्फॉर्मेशन किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी. ओके. दे आस्क अबाउट वन क्लॉज एलिमेंट्स. ओके. एस, ओ, सी ऑर ए युजिंग अ डब्ल्यू एच वर्ड. आपल्याला जर सब्जेक्टविषयी अजून माहिती हवी असेल, ऑब्जेक्टविषयी हवी असेल, कॉम्प्लिमेंटविषयी हवी असेल किंवा ॲडव्हर्बियलविषयी हवी असेल तर आपण डब्ल्यू एचचा वापर करतो. ओके. आता बघा, त्यामध्ये डब्ल्यू एच डिटर्मिनर्स कोणकोणते असतात, वॉट आणि विच. ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो ते काय आहेत, डब्ल्यू एच डिटर्मिनर्स आहेत. त्याचबरोबर डब्ल्यू एच प्रोनाउन्स कोणते, जे व्यक्तीविषयी माहिती देतात, हू, हुज, विच, हुम आणि वॉट. हे कशाविषयी माहिती देतात, व्यक्तीविषयी. त्यामुळे ते काय आहेत, प्रोनाउन किंवा त्यांच्याविषयी त्यांच्याऐवजी वापरले जाऊ शकतात. आता डब्ल्यू एच ॲडवर्बचं म्हणजे काय, ॲडवर्ब म्हणजे क्रियेविषयी अधिक सांगणारे शब्द कोणते असतात, वेन, व्हेअर, व्हाय आणि हाऊ. ओके. यातून आपल्याला क्रियेविषयी अधिक माहिती मिळते म्हणून हे डब्ल्यू एच ॲडवर्ब्स आहेत. ओके. आता डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह. ओके. द फायनाईट ऑपरेटर इज नॉर्मली प्लेस्ड बिफोर द सब्जेक्ट. ओके. बिफोर द सब्जेक्ट. ओके. and WH word is so placed before the operator for the focus of attention. ओके. आता बघा, WH क्वेश्चन जे आहेत ते कशाने होतात, बिगिन WH वर्ड्स. ओके. आता बघा याचं स्ट्रक्चर कसं आहे, WH वर्ड, ऑक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट आणि मेन वर्ब. आता इथं बघा व्हॉट जे आहे ते WH वर्ड आहे, ऑक्झिलरी वर्ब आर आहे, सब्जेक्ट यू आहे आणि फायनली काय केलं आहे आपण, मेन वर्ब घेतलेला आहे. समजतंय. इथं पण बघा डब्ल्यू एच वर्ड घेतला, ऑक्झिलरी वर्ब घेतला, सब्जेक्ट घेतला आणि मेन वर्ब घेतला. ओके. सो हे 2 महत्त्वाचे टाईप लक्षात ठेवायचे, एस नो टाईप क्वेश्चन्स आणि डब्ल्यू एच क्वेश्चन्स. ओके. इथं पण बघा व्हाय,
WH वर्ड आहे, हा ऑक्झिलरी वर्ब आहे, सब्जेक्ट आहे आणि फायनली हा मेन वर्ब आहे. ओके. आता पुढचा प्रश्न जो आहे शेवटचा, ओके, आठवा, तो काय आहे? इम्परेटिव्ह क्लॉजेस. ओके. आता इम्परेटिव्ह क्लॉजेस काय असतात? तर ज्या वाक्यातून ऑर्डर्स, इन्स्ट्रक्शन्स, रिक्वेस्ट्स, ऑर्डर्स आणि वॉर्निंग्स, ओके, ऑर्डर्स, इन्स्ट्रक्शन्स, रिक्वेस्ट आणि वॉर्निंग्स ज्या वाक्यातून किंवा ज्या शब्दातून कळतात, तर ती काय आहेत? आपली इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये बऱ्याच वेळा सब्जेक्ट मिसिंग असतो. डायरेक्ट आपण काय म्हणतो? स्टँडअप. ॲक्च्युली आपल्याला काय म्हणायचं असतं? एखाद्या व्यक्तीकडे हात दाखवून किंवा त्याला हे करून यू स्टँडअप, पण यू आपण म्हणत नाही. यू आपण समजून घेतो. ओके, अंडरस्टूड करतो, तो आपण म्हणत नाही. आता बेसिक स्ट्रक्चर काय आहे बघा, की इन्फिनिटिव्हचं, की इन्फिनिटिव्ह वर्ब जो आहे, इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, ते आपण वापरतो आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स जे काय राहिलेलं वाक्य आहे ते. आता इथं बघा, ओपन द डोअर, सुरुवातीला काय आलं आहे? इन्फिनिटिव्ह वर्ब ओपन, आणि राहिलेलं वाक्य काय आहे? डोअर. आता इथं यू हा आपण ऑलरेडी ॲझ्युम केलेला असतो, त्यामुळे आपण तसं म्हणत नाही. सिट डाऊन. ओके, आपल्याला ॲक्च्युली यू सिट डाऊन म्हणायचं असतं, परंतु यू आपण म्हणत नाही, डायरेक्ट सिट डाऊन असं म्हटलं जातं. सो इथं सब्जेक्ट यू जो आहे तो अंडरस्टूड असतो. ओके, लक्षात घ्या. ते वाक्य असं असतं, यू ओपन द डोअर, पण आपण फक्त काय म्हणतो? ओपन द डोअर. ओके. आता रिक्वेस्टसाठी बघा आपण काय काय करतो ते. ओके, प्लीज हेल्प मी किंवा क्लोज द विंडो प्लीज, हे कशासाठी वापरायचे? आपल्याला इम्परेटिव्ह फॉर रिक्वेस्ट करताना आपल्याला असं प्लीजचा यूज करायचा आहे, जो की क्रियापदापूर्वीसुद्धा येईल किंवा वाक्याच्या शेवटी कॉमानंतरसुद्धा प्लीज येऊ शकतं. ओके. आता निगेटिव्ह इम्परेटिव्ज हा एक घेतला अत्यंत यातील महत्त्वाचा भाग आहे. फॉर एक्झाम्पल बघा, निगेटिव्ह इम्परेटिव्जमध्ये डू नॉट, डोंटचा आपल्याला वापर करायचा आहे सुरुवातीला. त्यानंतर वर्बचं पहिला रूप म्हणजे बेस फॉर्म वापरायचा आहे आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स. आता इथं बघा, टॉक लाऊडली, ओके, आणि टच द बुक, ह्या मेन इम्परेटिव्ह फ्रेजेस आहेत. ओके. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? फक्त निगेटिव्ह करताना डोंट, डू नॉट, ओके, दोन्ही पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके. आता इम्परेटिव्ज जे आहेत, ओके, त्यामध्ये आपण लेटचा पण बऱ्याच वेळा यूज केला जातो. कशासाठी वापरलं जातं ते? एखादी गोष्ट सजेस्ट करण्यासाठी किंवा एनकरेजमेंटसाठी. टू एनकरेज समबडी वी यूज धिस टाईप ऑफ इम्परेटिव्ज. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, लेट, ऑब्जेक्ट आणि V1. ओके. आता लेटनंतर आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे? ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, V1 घ्यायचं आहे. ओके. लेट हे ऑब्जेक्ट आहे, गो फॉर अ वॉक, गो हे क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. ओके. लेट हे काय आहे? सुरुवातीलाच वापरलेलं आहे आपण, आणि ऑब्जेक्ट अस. इथं पण बघा, लेट देम हे ऑब्जेक्ट आलेलं आहे, फिनिश V1 आलेलं आहे, आणि राहिलेलं भाग वाक्यातील. ओके. लेटस फिनिश, ओके, लेटस गो फॉर वॉक आणि लेट देम फिनिश देअर वर्क. सो लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस V1. कशासाठी? लेटची कन्स्ट्रक्शन असेल तर. पुढचं जे आहे, जर आपल्याला एखाद्याला ॲडवाईस करायचं असेल, ओके, ओके, ॲडवाईस द्यायची असेल किंवा वॉर्निंग द्यायची असेल, तर आपण काय करतो बघा, इम्परेटिव्हमध्ये टेक केअर ऑफ युअर हेल्थ, हा काय दिलं आहे? ॲडवाईस दिलेली आहे, टेक केअर. ओके. आणि ड्राईव्ह केअरफुली, ही सुद्धा काय आहे? ॲडवाईसच आहे. किंवा आणि वॉच आउट हे काय आहे? वॉर्निंग आहे. ओके. तर असे जे शब्द आहेत ते कशामध्ये येतात? इम्परेटिव्ह, ॲडवाईस किंवा वॉर्निंग्समध्ये. ओके. आता बघा, मोस्ट इम्परेटिव्ह क्लॉजेस जे आहेत त्या सेकंड पर्सनमध्ये असतात. कशामध्ये? सेकंड पर्सन्स. म्हणजेच काय? यू विल क्लोज द विंडो, नुसतं क्लोज द विंडो म्हणतो तिथं त्या अर्थी आपल्याला तिथं हे यू विल जे आहे ते आपण ॲझ्युम करून चालतो. ओके, कन्सिडर करून चालतो, आपण ते म्हणत नाही. सो क्लोज द विंडोचाच अर्थ काय असतो? यू विल क्लोज द विंडो. सो सब्जेक्ट यू जो आहे तो काय असतो? इम्प्लाइड असतो, हिडन असतो, किंवा आपण तो ऑलरेडी कन्सिडर केलेला
असतो. ओके, आता ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 2. ओके, त्यामध्ये आपल्याला फॉर्म अँड फंक्शन लेबल्स जी आहेत ती द्यायची आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, 4 प्रश्न सोडवायचे आहेत, त्याला 4 मार्क्स असणार आहेत. ओके, अंडरलाईन केलेली असते फ्रेजला, तुम्हाला फक्त ती ओळखायची आहे फ्रेज ज्या आपण सुरुवातीला बघितलेल्या आहेत. आता इथं बघा पहिल्या ह्याच्यात, आता सर्वात महत्त्वाचं त्या अगोदर हे समजून घ्या की फंक्शन लेबल म्हणजे काय, तर हेड आणि मॉडिफायर जी आपल्याला कुठं द्यायचे आहेत, ऑन द टॉप लेफ्ट साईड. ओके, आणि फॉर्म लेबल जे आहेत ते आपल्याला कुठे द्यायचे आहेत, शब्दाच्या बॉटम लेफ्ट साईडला. ओके, सो फंक्शन लेबल कोणते असतात, हेड आणि मॉडिफायर. फॉर्म लेबल कोणते असतात, तर नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, म्हणजे शब्दांच्या जाती ज्या आहेत ते आपले फॉर्म लेबल्स असणार आहेत. आणि फ्रेजेस जे आहेत त्या मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत, कोणत्या, ह्या 6 कोणत्या, नाउन फ्रेजेस, नाउन फ्रेज, जेनेटिव्ह फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, वर्ब फ्रेज, ॲडवर्ब फ्रेज आणि प्रेपोजिशनल फ्रेज. ओके, हे आपल्याला लेफ्ट साईडला, पूर्ण लेफ्ट साईडला फ्रेजच्या बाहेर लिहायचे आहेत. ओके, हे फॉर्म लेबल जे आहेत, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, त्या एक्झॅक्टली शब्दांच्या मध्ये आपल्याला थोडासा जास्त स्पेस द्यायचा आहे. बघा इथं दिलेलं आहे, दिसतोय का इथं, इथे एक्झाममध्ये लिहितानासुद्धा शब्द थोडेसे लांब लिहायचे जेणेकरून आपल्याला त्याच्याखाली ते लिहिता येईल. ओके, आता बघा सर्वात 1 नंबरचं वाक्य, फार्मर्स आर वर्किंग, कुठं वर्किंग करतायत, इन देअर फील्ड्स. तुम्हाला एक्झाममध्ये इन देअर फील्ड्स हे अंडरलाईन करून येणार. त्याला तुम्हाला काय करायचं आहे, राऊंड ब्रॅकेट पहिल्यांदा करून घ्यायचं आहे. राऊंड ब्रॅकेट केल्यानंतर त्याच्या बाहेर कोणती फ्रेज आहे, ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे. सुरुवातीला त्या सांगितलेलं आहे की जर तुम्हाला अंडरलाईन केलेली फ्रेज जी आहे त्यामध्ये प्रेपोजिशन असेल तर ते प्रेपोजिशनल फ्रेज असणार आहे. आता मला सांगायचं हेडवर्ड कोणता आहे, म्हणजे मुख्य शब्द. ओके, तो जर काढला तर त्या ह्याला मिनिंग राहणार नाही. मग यात मुख्य शब्द कोणता आहे, फील्ड. तो काय आहे, नाउन आहे. आणि तो काय आहे, हेडवर्ड आहे. आणि ह्याच्याविषयी माहिती देणारे किंवा त्याच्याविषयी अधिक माहिती, त्याला क्वालिफाय करणारे शब्द पुढे आहेत. कोणत्या फील्डमध्ये, त्यांच्या फील्डमध्ये. देअर प्रोनाउन आहे. प्रोनाउन आणि आर्टिकल लक्षात ठेवा, आणि ॲडवर्ब हे मॉडिफायरमध्ये येतात. कशात येतात, मॉडिफायर. सो इथं आपल्याला मॉडिफायर लिहायचं आहे. इन हे काय आहे, प्रेपोजिशनचं नुसतं पी लिहिले आणि वर काय लिहिले, मॉडिफायर. नुसतं पी म्हणले की प्रेपोजिशन त्याच्या खाली आलं पाहिजे, आणि प्रेपोजिशनल फ्रेज म्हणली की ती बरोबर फ्रेजच्या बाहेरच्या साईडला आली पाहिजे. ओके, आता दुसरं वाक्य बघा, हॅव बीन टीचिंग. आत्ताच सांगितलं की हॅव बीन टीचिंग, ह्यातनं काय दाखवतं आहे, क्रिया दाखवते. मग क्रिया दाखवत असताना ती कोणती फ्रेज असणार आहे, वर्ब फ्रेज. संपूर्ण फ्रेजला राऊंड ब्रॅकेट करायचं, बाहेर व्ही पी लिहायचं, वर्ब फ्रेज. आता ह्यात मला सांगा मेन वर्ब कुठला आहे, टीचिंग. मग इथं पण कोणता आहे तो, VING. हा काय आहे, मेन वर्ब आहे. हा बी फॉर्म ऑफ वर्ब आहे, बीन. तो कसला आहे, ऑक्झिलरी आहे. हा पण ऑक्झिलरी आहे. आणि हा कोणता आहे, हॅव फॉर्म ऑफ वर्ब, म्हणून तिथं काय लिहिलेलं आहे, HV. ओके, फक्त वर्ब फ्रेजचं थोडंसं वेगळं आहे, बाकी सगळ्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते सेम आहे. वर्ब फ्रेजमध्ये आपल्याला मेन वर्ब असेल तर वर मेन वर्ब लिहायचं आहे, आणि खाली त्याचा फॉर्म कोणता आहे, VING, VN. ओके, तो तिथं खाली मेन्शन करायचा आहे. आता तिसरं जे वाक्य आहे, द फूड इज हॉट इनफ. ओके, हॉट एक, आता यात मेन शब्द कोणता आहे, हॉट, जो की ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून आपण खाली इथं AJ लिहिलं, आणि तो हेडवर्ड आहे. ओके, त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, राऊंड ब्रॅकेट द्यायचे आहेत, AJP लिहायचं आहे, ॲडजेक्टिव्ह फ्रेज. नंतर हॉटच्या खाली AJ लिहायचं आहे, आणि वर H म्हणजे हेडवर्ड. आणि त्यानंतर इनफ जो आहे तो मॉडिफायर असणार आहे, आणि त्याचा क्लास कोणता आहे, ॲडवर्ब. त्यामुळे ती कोणती फ्रेज आहे, ॲडजेक्टिव्ह फ्रेज. ओके, आता चौथं बघा, चौथ्यात काय आहे, अन अमेझिंग कार. हेडवर्ड कोणता असणार आहे इथं, लक्षात घ्या. एक्झाम्पल जर परीक्षेत नामांपूर्वी जर कोणतं ॲडजेक्टिव्ह असेल तर त्यात आपल्याला नाउन हे हेडवर्ड म्हणून फंक्शन करत असतं. ओके, कार कशी आहे, अमेझिंग. आणि हे आपण आर्टिकल वापरले जे की डिटर्मिनर असतं एकवचनी नामासाठीच. ओके, म्हणजे कोणती फ्रेज आहे, नाउन फ्रेज. कारण हेडवर्ड कोणता आला आहे, कार, जो की
नाऊन आहे. अमेझिंग हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ते मॉडिफाय करतं आहे कशाला, कशाविषयी अधिक माहिती सांगतं आहे? कारविषयी. कार कशी आहे? अमेझिंग. सो ते मॉडिफायरचं फंक्शन करत आहे. आर्टिकल जे आहेत अ अँड द, ती फक्त आणि फक्त मॉडिफायरचंच फंक्शन करतात. त्यामुळे त्यांना मॉडिफायर लिहायचं खाली डिटर्मिनर लिहायचं आहे. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे, जॉन स्पीक्स रादर स्लोली. आता इथं बघा एल वाय प्रत्यय यूज केलेला आहे. लक्षात ठेवा, एल वाय प्रत्यय आला की ते ॲडवर्ब असतं आणि ते तिथं काय असणार आहे? हेडवर्ड असणार. म्हणजे ह्या फ्रेजमध्ये इथं मेन वर्ड स्लोली असल्यामुळे ते ॲडवर्ब आहे आणि तो हेडवर्ड आहे. आणि त्याच्याविषयी अधिक माहिती देणारा शब्द रादर जो आहे तो मॉडिफायर आहे, तो पण ॲडवर्ब आहे. ओके. म्हणून ही कोणती फ्रेज आहे? ॲडवर्ब फ्रेज आहे. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आहे दॅट हाऊस इज माईन. आता माईन जे आहे ते काय आहे? नाऊन आहे. ओके. त्यामुळे ते काय आहे? हेडवर्ड आहे एकच. आणि त्यामुळे त्याची फ्रेज कोणती आहे? नाऊन फ्रेज. माईन जे आहे ते नाऊन आहे, लक्षात घ्या. आणि इथे एकच शब्द आपल्याला अंडरलाईन केलेला आहे, त्यामुळे तो नाऊन आहे आणि तो हेडवर्ड आहे. पुढे 7व्या एक्झाम्पलमध्ये बघा, द हाऊस. ओके. त्यामध्ये हेडवर्ड कोणता आहे किंवा मुख्य शब्द कोणता या फ्रेजमध्ये? हाऊस. बरोबर. त्यामुळे ते काय आहे? नाऊन आहे. आणि तो हेडवर्ड असल्यामुळे इथं आपण लिहिलं एच आणि त्याच्यापूर्वी आर्टिकल जे आलेलं आहे ते मॉडिफायरच असतं कायमस्वरूपी, त्यामुळे ते तिथं डी लिहिलेलं आहे. आणि फ्रेज कुठली येणार? नाऊन फ्रेज, कारण हेडवर्ड नाऊन आहे. ओके. आता वी अराइव्ड होम बाय ट्रेन. इथं बघा प्रेपोजिशननं सुरुवात झाली. प्रेपोजिशननं सुरुवात झाली की प्रेपोजिशन फ्रेजच असणार आहे का? आणि ते जे आहे ते प्रेपोजिशन असतं म्हणून आपण पी लिहितो, तो मॉडिफायर असतं. आणि ट्रेन जे आहे ते नाऊन आहे, जे हेडवर्ड आहे. ओके. इथं जरी ट्रेन हा शब्द हेडवर्ड असला तर त्याच्यापूर्वी प्रेपोजिशन असल्यामुळं ती प्रेपोजिशन फ्रेज आहे, लक्षात ठेवायचं. ओके. नाहीतर बरेच विद्यार्थी इथं नाऊन फ्रेज लिहितात तर नाऊन फ्रेज ती नाही, सुरुवातीला प्रेपोजिशन आल्यामुळं ती प्रेपोजिशनल फ्रेज आहे. ओके. आता 9व्या एक्झाम्पलमध्ये बघा, एव्हरीवन इन द टाऊन. आता एव्हरीवन इन द टाऊनमध्ये बघा, एव्हरीवन जे आहे ते नाऊन आहे, बरोबर आहे. प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती, तो काय आहे? हेडवर्ड आहे, नाऊन फ्रेज आहे. आता इथं मध्ये एव्हरीवन असेल किंवा टाऊन असेल, ओके, दोन्ही हेडवर्ड आहेत. पण इथं इन द टाऊन एव्हरीवन पण कोणते? प्रत्येक व्यक्ती पण कुठला? टाऊनमधला. आणि इथे इन कशाने सुरुवात झाली? प्रेपोजिशन. त्यामुळे ते प्रेपोजिशनल फ्रेज येणार. त्याचं प्रेपोजिशन हा आपला काय आहे? त्याचा फॉर्म आहे, फंक्शन मॉडिफायर. द तर सांगितले ऑलरेडीच, डिटर्मिनर येणार खाली, वर येणार मॉडिफायर. टाऊन जे आहे ते नाऊन आहे आणि ते हेडवर्ड आहे. ओके. सो एव्हरीवन हे काय आहे? नाऊन आहे, त्यामुळे ते नाऊन फ्रेज येणार. आणि त्याच्यात अजून एक फ्रेज आपल्याला आलेली आहे, कारण त्याच्याविषयी अधिक माहिती पुढं दिलेली आहे. ओके. आता बघा, दे कन्स्ट्रक्टेड ए व्हेरी ह्यूज हाऊस. ओके. लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस अ पासून फ्रेज चालू होईल आणि तुम्हाला अंडरलाईन त्या ठिकाणी केली जाईल तर ती नाऊन फ्रेजच असणार आहे. कारण अ नंतर एकतर नाऊन तर दिलं जाईल किंवा डायरेक्ट ॲडजेक्टिव्ह दिलं जाईल आणि त्यानंतर नाऊन दिलं जाईल. त्यामुळे ते नाऊनला हेडवर्ड आहे, लक्षात घ्या, नाऊनच हेडवर्ड असणार आहे अशा वेळेस. ओके. त्यानंतर लार्ज जे आहे ते काय असणार आहे? व्हेरी लार्ज. आता इथं काय केलं आहे आपण? व्हेरी लार्ज अजून एक फ्रेज तयार केलेली आहे आणि त्या फ्रेजला आपण ॲडजेक्टिव्ह फ्रेज असं म्हणलेलं आहे. आणि ॲडजेक्टिव्ह जे आहे ते हेडवर्ड केलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने सुद्धा आपण सोडवू शकतो. ओके. 11, द स्टुडंट्स हॅव बीन प्रिपेरिंग. आता इथं लगेच सब्जेक्ट नंतर काय येतं? तर क्रियापद येतं. सब्जेक्ट नंतरच्या शब्दाला ज्या वेळेस अंडरलाईन असेल त्यावेळी डोळं झाकून काय तिथे लिहायचे आपल्याला? वर्ब फ्रेज असणार आहे ती. ओके. आता इथं सहाय्यकारी क्रियापद आले पहिलं, त्यामुळे इथं ऑक्झिलरी लिहिलेलं आहे आणि हा मेन वर्ब आहे, सो मेन वर्ब लिहिलेला आहे. आता याला एन जी प्रत्यय लावलेला आहे, त्यामुळे आपण इथं VING केलं. बीन जे आहे ते बी फॉर्म ऑफ वर्ब आहे. हॅव जे आहे ते हॅव फॉर्म ऑफ वर्बमध्ये, म्हणजे HV फक्त आपण खाली लिहायचं आहे. ओके. आता बघा, डिटर्मिनरमध्ये 4 शब्द जर आले, ह्या 4 प्रकारचे,
तर आपल्याला किंवा 4 प्रकारचे, तर इथं आपल्याला डी हा शब्द खाली लिहायचा आहे. डिटर्मिनंटमध्ये काय येतं, आर्टिकल्स अ अँड द, त्याचबरोबर पॉझिटिव्ह प्रोनाउन कोणते, माय, आर, युअर, हिज, हर, इट्स, देअर, हे सुद्धा कशात येणार आहे, पॉझिटिव्ह प्रोनाउनमध्ये येणार आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह दर्शक सर्वनामे कुठले असतात, दिस, दॅट, दीज, दोज. आणि क्वांटिफायर ओके म्हणजे संख्या सांगणारे, ओके, ऑल, सम, एनी, नो, मेनी, मच, मोर, ओके, हे काय क्वांटिटी सांगतात, ओके, त्यामुळे त्याला क्वांटिफायर्स असं म्हणतात. ह्या 4ही शब्दांचा क्लास जो आहे तो डी असतो आणि फंक्शन जे आहे ते मॉडिफायर असतं, लक्षात घ्या. ओके, आता राहिलेले 4 शेवटचे बघूया आपण. ओके, आता बघा, सी आन्सर्ड ऑल द क्वेश्चन्स व्हेरी फ्रँकली. आता इथं बघा, ही जी फ्रेज आहे ह्यामध्ये अंडरलाईन तुम्हाला येणार पूर्ण. त्यामध्ये हेडवर्ड कोणता आहे, एल वाय, आणि एल वाय असल्यानंतर काय असतं आहे, ॲडवर्ब. त्यामुळं हेडवर्ड तो असणार आहे, त्याच्या पूर्वी आलेला ॲडवर्बच असेल आणि त्याचं फंक्शन मॉडिफायर असणार. आणि फंक्शन कुठल्या फ्रेज कोणते असणार, ॲडवर्ब फ्रेज. ओके, कारण हेडवर्ड कोणता आहे, ॲडवर्ब. आता बघा, वी हॅव बॉट, आम्ही काय विकत घेतलं, द न्यू हाऊस. अ अँड द लक्षात ठेवा, परीक्षेला अ अँड द असेल आणि त्या फ्रेजला जर अंडरलाईन केली असेल तर ती नाऊन फ्रेजच असणार आहे, कारण त्यातला हेडवर्ड जो आहे तो नाऊन असणार आहे. त्याच्यापूर्वी ए जे आलेलं आहे ते ॲडजेक्टिव्ह, ते मॉडिफायरच असणार आहे. आणि आर्टिकल जे आहे ते ऑलवेज मॉडिफायर म्हणून फंक्शन करतं आणि डिटर्मिनंट त्याचं लेबल आहे खाली, लक्षात घ्या. नंतर ही इज व्हेरी टॉल. आता ह्यात हेडवर्ड कोणता असणार आहे, साहजिकच आहे, टॉल हा हेडवर्ड किंवा मुख्य शब्द आहे जो की ॲडजेक्टिव्ह आहे. आणि व्हेरी जे आहे ते ॲडवर्ब आहे, त्याचं फंक्शन जे आहे ते मॉडिफायरचं असतं. आणि क्लॉज कोणते आहे, फ्रेज कोणते आहे ती ॲडजेक्टिव्ह फ्रेज. ओके, नेक्स्ट, द गर्ल्स वर प्लेइंग इन द गार्डन. ओके, आता इथं हेडवर्ड कोणता आहे, गार्डन, पण शब्दाची सुरुवात प्रेपोजिशननं झालेली आहे बघा, इन, त्यामुळे ही प्रेपोजिशन फ्रेज येणार. आणि इथं इनला आपण काय देणार, प्रेपोजिशन आहे ते, वर मॉडिफायर. ओके, द सुद्धा सांगितलं की ते मॉडिफायर म्हणूनच फंक्शन करतील, त्याचं लेबल डिटर्मिनर येणार. गार्डन जे आहे ते नाऊन आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय लिहायचं आहे, हेडवर्ड एच लिहायचं आहे. ओके, आता पुढचा, ही फेस्ड द इंटरव्ह्यू. कसा इंटरव्ह्यू फेस केला, क्वाईट कॉन्फिडंटली. त्यामुळे कॉन्फिडंटली जे आहे ते काय आहे, ॲडवर्ब, कारण एल वाय आलेलं आहे बघा शेवटला. एल वाय आले की लक्षात ठेवायचं ते ॲडवर्ब आहे आणि ते ॲडवर्ब एल फ्रेजच असणार आहे परीक्षेला. त्यामुळं त्याला पहिल्यांदा राऊंड ब्रॅकेट करायचं, त्याला एच लिहायचं कारण तो मुख्य हेडवर्ड असणार आहे आणि तो ॲडवर्ब आहे. आणि क्वाईटसुद्धा ॲडवर्ब आहे पण ते मॉडिफायर आहे. ओके, अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो आपण पाहिलेला आहे. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर वी विल cover the question number 3. Okay.